एसटी कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे। दरम्यान 22 एप्रिलपर्यंत जे कामावर परत येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। म्हणून हे तर अगदी स्पष्ट झालेलं आहे की गेल्या 4 ते 5 महिन्यापासून जो दुखवटा संप एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू आहे तो मागे घेण्याच्या संदर्भात थेट न्यायालयाने आपली भूमिका जी ती स्पष्ट केली। त्यांनी 22 एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावरती रुजू व्हावा, आपला संप मागे घ्यावा असे आदेशच देऊ केलेले आहेत एक प्रकारे। आणि त्यांनी हे आदेश देत असताना त्यांच्या बाजूने देखील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेले बघा, कोर्टाने काय म्हटले पुन्हा एकदा जर आपण जाणून घ्यायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई नको असं त्यांनी म्हटलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत रुजू व्हावा असं म्हटलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांना ही निवृत्ती वेतन ग्रॅच्युटी मिळावी। बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं आहे असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला 300 रुपये प्रमाणे एकूण 30,000 रुपये कोविड भत्ता हा मिळालाच पाहिजे, तो दिला गेला पाहिजे, द्यावा असं स्पष्टपणे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलंय। प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। कर्मचारी ही सारासार विवेक बुद्धीला पटणार नाही असं वागले, मान्य करायला हवं, हे न्यायालयाने मान्य केलंय। पण या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देणं गरजेचं आहे। त्यांच्या उपजीविकेचं साधन त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका असं म्हणत असताना कोर्टाने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना स्पष्ट केलंय, सांगितलंय की 22 एप्रिलपर्यंत तुम्ही कामावरती रुजू व्हा। आणि परिवहन मंत्र्यांनी पण आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कारवाई केली जाणार नाही। 22 एप्रिलपर्यंत जर कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर मात्र कारवाईचा मार्ग जो आहे तो मोकळा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। न्यायालयाने काल आणि आज दोन्ही दिवशी कामगारांना कामावर परतण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आम्हाला देखील सांगितलेलं आहे की इतके वेळा तुम्ही आत्तापर्यंत कारवाई मागे घेऊन त्यांना कामावर बोलवत होतात, अजून एकदा तुम्ही त्यांना ही संधी द्या आणि 22 तारखेपर्यंत कामगारांना परत कामावर येण्याची संधी दिलेली आहे। आम्ही देखील हे मान्य केलेलं आहे की 22 तारखेपर्यंत कामगारांनी कामावरती रुजू व्हावं। जे कामगार 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होतील त्यांना आम्ही कामावरती रुजू करू, त्यांना आम्ही कामावर घेऊ। परंतु त्यांच्यावरती जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, गुन्हे दाखल झालेत, हे गुन्हे दाखल झालेत त्याचं काम आता पोलीस करतील। हे काम काय राज्य परिवहन महामंडळ करत नाही, हे पोलीस करणार आणि त्याच्यामुळे ती प्रक्रिया चालू राहील। परंतु कामावर घेण्याचं आम्ही मान्य केलेलं आहे, आम्ही त्यांना कामावर घेऊ।